सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जे नवीन वेळापत्रक अध्यक्षांनी जाहीर केलं त्यामध्ये सर्वप्रथम आमचं जे म्हणणं होतं की 19 तारखेला जे 4 साक्षीदार अपोजिशनने जे पिटिशनर होते त्यांनी जे 4 साक्षीदार दिले त्यांची उलट तपासणी घेण्यासाठी त्यांनी सकाळी 4 वाजता 19 तारखेला काही कागदपत्र आमच्याकडे दाखल केले, अध्यक्षांकडे दाखल केले आणि ते घेता येणं शक्य नव्हतं. म्हणूनच आम्ही रिक्वेस्ट केली माननीय अध्यक्षांना किंवा हे सकाळी 4 वाजता मिळाल्यानंतर एका दिवसात क्रॉस एक्झामिनेशन होऊ शकत नाही, म्हणून 4 दिवस आम्हाला अधिकचा वेळ मिळावा आणि ते अध्यक्षांनी संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं आणि 31 तारखेच्या आत हे सगळं वेळापत्रक ठरवून 31 तारखेच्या आत हे सगळं सबमिट झालं पाहिजे आणि त्याच्यावरची क्रॉस सुद्धा झाली पाहिजे अशा स्वरूपाचं परत एकदा फेअर वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि आमची मागणी जी 4 दिवसाची मागणी होती ती अध्यक्षांनी या ठिकाणी मान्य केली. सर, जे प्रतिज्ञापत्र तुम्ही सादर केलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शरद पवारांवर थेट निशाणा साधलेला आहे. ते मनमानी करत होते, आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं, 4 लोकांचं ऐकत होते. नाही, सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देतो की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार मी काही अधिक बोलणार नाही, पण वाद ते सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलवायचे की भाकरी फिरवली जाईल. भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे, नाराजी आहे. सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले. तुम्ही डॉक्युमेंट फाईल केलं त्या संदर्भात काय तुमच्या विरोधातले पुरावे जे आहेत ते शरद पवार यांच्या गटाच्या वकिलांनी आता आणले आहेत आणि त्याच्यावर देखील आक्षेप घेतला जाईल असं म्हणजे एकंदरीतच ती संभाषणातून दिसून आलं. नाही, आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत. ते कायद्याला धरून आहेत, घटनेला धरून आहेत. जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जी काही पुरावे असतील ते आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले आहेत तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. तुम्ही काही डॉक्युमेंट्स उशिराने सबमिट केले ज्याच्यावरती आता आक्षेप घेण्यात आला होता पवारच्या वकिलांकडून. ॲडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेव्हिट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ॲडिशनल ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे. फार काही त्याच्यामध्ये नाही आहे. आम्ही जे काही आतापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेल्याचे पुरावे दिलेले आहेत. 4 साक्षीदार जे असणार आहे त्यांचा क्रम सुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे. ठराविक वेळेमध्ये हा निकाल द्यावा असं कोर्टानं म्हटलं. 23 आणि 24 तारखेला पिटिशनर जे असतील त्यांचे 4 साक्षीदारांची त्या ठिकाणी तपासणी होईल. 25 तारखेला टेंटेटिव्ह साधारण 25 तारखेला आमची साक्ष होईल. क्रॉस एक्झामिनेशन जी होईल ती क्रॉस आमची होईल. 26ला सुट्टी असणार आहे आणि 27ला परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि 31 तारखेच्या जो टाईम बॉन्ड कार्यक्रम करावा लागणार आहे ते टाईम लिमिट जे ठरवलेलं आहे ते 31 तारखेपर्यंत माननीय अध्यक्ष त्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत. 31 तारखेपर्यंत ते संपवायचं. ते आमदार आहेत का ज्यांना त्यांची भूमिका जी आहे मधल्या काळात बदलली होती, काही नुसतं दबाव पाटील असतील, असं बापू पवार असतील, अशा तो अतुल बेनके असतील, यांचं जे शपथपत्र आहे तुम्ही तुमच्याकडे दिलं, परत त्यांच्याकडे दिलं, परत तुमच्याकडे दिलं, असं काही आहे? नाही, मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून असा आरोप केला जायचा हे इकडे हे तिकडे, हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं. त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं, परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं, अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते देऊ शकतात. एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत ते आहे याचा सत्यपुरावा त्यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये तणाव वाढला आहे तर एक मत पवार सरकारमधलं असं आहे की त्यांची चर्चा करायला नको, कारण जर त्यांना सांगण्यात आलं होतं, त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं तरी देखील हे मोर्चा कधी झाली काढतायत. नाही, आता मनोज जरांगेंच्या माध्यमातून सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळेजण बघतायत सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे ठेवलेली आहे. कुणबीच्या जेवढ्या नोंदी सापडलेल्या असतील त्या नोंदींप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी आपापलं जे हे असतं काय म्हणतात त्याला जात पडताळणी पत्र प्रमाणपत्र
ते देण्याचं काम सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सरकारने केलेलं आहे. त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती सातत्याने सरकारने त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे. आत्ताही त्यांना विनंती केली होती की काही काळानंतर आपण याच्यावरती ठोस भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही समित्या नेमल्या असतील, जे जे अभ्यासक नेमलेले असतील की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतले. त्या ठिकाणी कार्यपद्धती आपली अवलंबलेली आहे आणि तरीसुद्धा हा मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती. मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, की सामंजस्य भूमिका घेऊन काही ना काही वेळ अजून दिला असता तर त्यातून अजून चांगला काहीतरी निर्णय झाला असता आणि तो होणारच आहे. झाला असता म्हणण्यापेक्षा शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला जातोय. कुठल्याही आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का न लागू देता तो मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा रेटून नेण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आता ही वेळ जर का सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनीच समजा जर का योग्य पद्धतीने हाताळली असती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर का हे पिटिशन टिकून दाखवलं असतं, त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो, ते टिकून दाखवलं असतं तर मग संजय राऊतांना त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार राहिला असता. आपल्या नेत्याचं अपयश हे आता महाराष्ट्राला कुठे भोवतंय याच्यावरती संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी चिंतन मनन केलं पाहिजे. कोण म्हणलं? संजय राऊत म्हटले की अजित पवार हे महिलांना पुढे आणलं पाहिजे अशा संदर्भातलं वक्तव्य करतात. मात्र ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुप्रिया बोलत असताना नारायण राणेचा बॅनड्राफ्ट किंवा बाईने पराभव केला अशा पद्धतीने वक्तव्य करतात. हे बघा, माननीय अजितदादांचं स्पष्ट भूमिका आहे. ती आता संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून आपण सातत्याने बघतोय. महिलांना सक्षम करणे आणि प्रत्येक घटकातली महिला, ती आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल किंवा बहुजन असेल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना संघटित करून फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेतला. त्यामुळे आता या उकळ्या फुटलेल्या आहेत. मागचं काय आताचं काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजितदादांचा स्वभाव हा मूळचा असा आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे. हीच भूमिका मागेही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. एक महत्त्वाचं अधिवेशनात घोषणा करण्यात आली होती अवकाळी पावसासंदर्भात तुमच्या खात्यातली आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं की एसडीआरएफचे निकष वगैरे शिथिल केले गेले, पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जे पैसे जमा व्हायला पाहिजेत ते पूर्णतः झालेले दिसत नाही. महाराष्ट्रातले जवळपास 9 जिल्ह्यांमधली आता परिस्थिती काढली तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना अजून पैसेच मिळाले नसं सांगतात. नाही, हे सत्य आहे की आतापर्यंत काही जे पैशांचं डिस्ट्रीब्युशन करण्याची प्रक्रिया जी सुरू केली पाहिजे ती हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे सरकते. परंतु महाराष्ट्रामध्ये अवकाळी असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल किंवा दुष्काळ जो घोषित केला गेला 40 तालुक्यांकरता, त्या दुष्काळाकरता आणि सदृश्य दुष्काळ परिस्थिती ज्या ठिकाणी, दुष्काळ सदृश्य परिस्थिती ज्या ठिकाणी दिसली त्याही ठिकाणी आज महाराष्ट्र शासनाने फार मोठ्या प्रमाणात अति तातडीचे निर्णय घेताना आपल्याला दिसलेले आहेत. आता निधीच्या वितरणाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदारांकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडनं आयुक्त आणि आयुक्तांकडनं आमच्याकडे ज्यावेळेला ते व्हेरीफाय होऊन येतात, त्यांचे केवायसी जे शेतकरी या ठिकाणी मदतीला पात्र ठरलेले असतात, त्या मदत करणार ज्यांना मदत करायची असेल त्यांचं केवायसी सुद्धा त्या ठिकाणी अपडेट करावं लागतं. ते ज्या प्रमाणामध्ये जिल्हा स्तरावरून आमच्याकडे प्रस्ताव प्राप्त होतील तसं तातडीने त्याचे पैसे दिले जातील. परंतु ही प्रक्रिया करत असताना कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी नको झालं पाहिजे याची दक्षता घेतली जाते आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला मदत लवकरात लवकर मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.